तर नमस्कार मंडळी, चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. काल थोडीसं भात कापणी झाली. सकाळी जायचं होतं लवकर, परंतु उठायला लेट झाला, त्याच्यामुळे जायला काही जमलं नाही. आता निघालेलो आहे आपल्या ड्युटीवरती कामाला. सोबत आज काकी आले भात कापायला. आता तिकडे शेतात सोडतो आणि नंतर आपण आपल्या ड्युटीला जाऊया. अजून बहुतेक 4 ते 5 दिवस जातील आम्हाला या लावणीमध्ये, कारण अजून नाही म्हटलं तरी 20 माळ्या अजून कापायच्या आहेत. तर आता काम चालूच आहे. एवढं तर कापून झालं, अजून अर्धा मला कापायचं आहे. तर फायनली गोडाऊनला येऊन गाडी भरले. साधारण अर्धा तास लागला गाडी भरायला. अजून डिलिव्हरी करायची तासभर लागेल. त्याच्यानंतर परत एकदा ऑर्डरला जायचं आहे. जाता जाता आपल्याला करबुडे गावाचं गावदेऊळ दिसलं आणि देवळाच्या शेजारी हे बघा एक विहीर आहे, जी पहिल्या काळातली असायची ना, त्याला बोलतात आड, त्याप्रमाणेच आहे. आणि उंच पण भरपूर आहे. खाली पूर्ण जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आत तर गेलो नाही, परंतु हे बघा बाहेरून अशा प्रकारे दिसते. अतिशय सुंदर असं बांधकाम आहे. बहुतेक साधारण 25 ते 30 फूट असेल. तिथून पुढे आपल्या करबुडे फाट्यावरती हार्डवेअरला आलो. तिथे थोडंसं सामान घ्यायचं होतं. 4 ते 5 पाईप घेतले, आपल्या गाडीमध्ये टाकले आणि नंतर डायरेक्ट आलो आपण शेतामध्ये. शेतामध्ये भरपूर ऊन होतं. साधारण 12:30 वाजले होते. सगळ्यांसाठी मस्तपैकी थंड आणला होता. सर्व थोडंसं कसं गारवा आलं की कसं बरं वाटतं, त्याच्यामुळे सर्वांना मस्तपैकी थंड्याचा आस्वाद दिला आणि त्याच्यानंतर तिथून निघालो आपण पुढच्या कामात. तर म्हणजे आत्ता निवळी मार्केटला आलो आहे आणि निवळी मार्केटला बघताय एकदम सुनसुनाट आहे. फक्त गाड्यांचा धुरळा, हायवेचं काम चालू असल्यामुळे फक्त धुरळा आहे. माणसं तर काय कोण दिसत नाही, सगळं शांत आहे. गेले 2 दिवस उन्हाचा तडका एवढा बसतोय ना, बाईकवरून फिरताना सुद्धा उन्हाचे चटके बसत आहेत. प्रवास अगदी नकोसा वाटतोय. शेवटी संध्याकाळी आपला घरचा रस्ता धरला. साधारण 5:30 वाजले होते. तर म्हणजे व्हिडिओ आता इथेच संपते.